नमस्कार, मी सागर हिरे आपलं इंस्टा आय डीमध्ये यूट्यूब आय डीमध्ये स्वागत करीत आहे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, मी सागर हिरे आपलं इंस्टा आय डीमध्ये स्वागत करीत आहे. यूट्यूब आय डीमध्ये सुद्धा तुम्ही स्वागत करीत आहे. तर आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो पेजला आहे असे काही शेवगाचे व्हिडिओ आहेत, या पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपली जी आय डी आहे त्याला सपोर्ट करा मित्रांनो. बाकीचं असं म्हणणं आहे मित्रांनो माझं की आपण तुम्ही जो शेवगा पाहत आहेत आपण तुम्ही शेवगा लावलेला आहे मित्रांनो. असा शेवगा जो आहे तो लावलेला आहे, बरोबर आहे. तुम्ही अशी जी छाटणी आहे ती केली असेल, बरोबर आहे. बाकीच्यांचं जे मी एक वेळा जी छाटणी केली होती ती बी केली होती आणि नंतर ती एक लहान होता तो तेव्हासुद्धा मी छाटणी केली होती मित्रांनो, बरोबर आहे. तर आपण अजून एवढी छाटणी करूनसुद्धा शेवगा एवढा झालेला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की डोक्याच्या बी वर म्हणजे 4-5 फूट वर आहे तो, बरोबर आहे. तर एवढं उंच जाणं शक्य नाही आहे त्याला, कारण जेवढा उंच गेला ना, माझं एक म्हणणं होतं की जो शेवगा आहे त्याला लाईट छाटणी करणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. हा असा जो तुम्ही पाहत आहेत एवढा मोठा जो शेवगा झालेला आहे माझावाला, तर त्याला आपण लाईट छाटणी करणार आहेत मित्रांनो. तुम्ही काही झाडं बघू शकता खूपच खाली आहेत, काही वरती आहेत, बरोबर आहे. पण त्याला लाईट छाटणी करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, बरोबर आहे. आपलं जे म्हणणं आहे माझं की जेणेकरून लाईट छाटणी करणं का गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तो छत्री असते ना, आपली जी छत्री, पाण्याची छत्री, म्हणजे असा गोल झाला पाहिजे तो, जेणेकरून सर्व ठिकाणी त्याला शेंगा लागतील, सर्व गोल रिंगणमध्ये शेंगा लागतील त्याला. आणि असा जो त्याला आपण आपल्या भाषेत तो उंच शेवगा म्हणतो. उंच शेवगा म्हणजे इजळा शेवगा म्हणतो त्याला. इजळा म्हणजे कसा एकदम उंच असतो तो, बरोबर आहे. तर त्याला आपण छाटणी करून घेणे खूप गरजेचं आहे. लाईट छाटणी म्हणून खूप करणे गरजेचं आहे. त्या लाईट छाटणीचा बी व्हिडिओ आपण टाकणार आहोत लवकरात लवकर. त्याआधी आपला जो पेजला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ ज्यांनी शेवगा लावलेला आहे त्यांना नक्कीच पाठवा. धन्यवाद.